नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण उपवासाचे वडे। तर यासाठी घेतलेलं आहे भरडचं पीठ किंवा वरीचं पीठ। तर मी घरातच मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आणि भाजीसाठी आपण घेतलेले आहे 4 बटाटे, यानंतर आपली ओली मिरची आणि फोडणीसाठी घेतलेलं आहे जिरं। तर सर्वप्रथम हे उकडलेले बटाटे आहेत ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत किंवा बारीक चिरून घेतलं तरी चालेल। स्मॅशरने स्मॅश करा किंवा आपल्या हातानेही चिरडले तरी सुद्धा चालतील। तर मी हातानेच बारीक करून घेत आहे। तर आता आपले श्रावण चातुर्मास चालू झाल्यानंतर खूप असे उपवास चालू होतात आणि त्यावेळेला आपल्याला अशा रेसिपीज हव्या असतात। तर आता बटाटा स्मॅश करून झालेला आहे, आपण भाजी बनवून घेऊयात। तर पॅन गॅसवर ठेवलेला आहे, तेल टाकून घेऊयात। तर जास्त तेल टाकायचं नाही आहे, नंतर आपल्याला ते तळायचीच आहे। तर तेल गरम झालं की आपण ह्यात टाकणार आहोत थोडंसं जिरं, आणि आपलं जिरं तडतडलं की यानंतर आपण टाकणार आहोत वाटून घेतलेली आपली मिरची। तर तिखट हवं असेल तर वाटून घ्या, सपक हवे असतील तर तुम्ही ते चिरून टाकले तरी चालेल। तर हे उपवासाचं असल्यामुळे ह्याच्यात कढीपत्ता किंवा मोहरी टाकायची नाही आहे। तर आपली मिरची थोडीशी तळली की आपण ह्याच्यात टाकणार आहोत आपले स्मॅश केलेले बटाटे। तर सर्व बटाटे मी टाकून घेते आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात। आणि मस्त मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात वरून टाकणार आहोत आपलं हमेशा उपवासाला वापरायची आणि ज्यामुळे टेस्ट येते ते आपलं शेंगदाण्याचं कूट, आणि यानंतर आपलं उपवासाचं मीठ। तर उपवासाचं मीठ म्हणजे सैंधव लोण, आपण जे पांढरं असतं ते मीठ घेतोय। तर ते मी टाकून घेते आणि सर्व आता भाजी आपली मस्त मिक्स करून घेऊयात। आणि ही मिक्स झाली की आपण ती थंड करायला ठेवणार आहोत। आणि आता इकडे वळूयात आपल्या वरीच्या पिठाकडे। तर वरीच्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार आपलं जिरं आणि मीठ, आणि इतर कोणतीही वस्तू आपण ह्याच्यात ॲड करणार नाही आहोत। आणि ह्याच्यात घालणार आहोत आपण पाणी, आणि ते छान भिजण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं मिक्स करून आपल्याला ते ठेवायचं आहे। तर असं आपण पाहत असताना ते बॅटर आपल्याला पातळ वाटत आहे, पण एक 10 मिनटानंतर वरी काय होईल, भिजेल आणि मस्त ते आपलं जे सारण आहे किंवा पीठ आहे ते जाड होऊन येईल। तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आपण चटणीकडे वळूयात। तर चटणीसाठी इथं मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलात मिरची मी भाजून घेणार आहे छान। तर खरपूस अशी मिरची भाजली की चटणी फार तिखट होत नाही आणि ती शरीराला बाधतही नाही, त्यामुळे चटणी करताना मी हमेशा भाजूनच घेते। तुम्ही हिरवी घेत असाल तर तशीच घेत असाल तरी चालेल। तर आपण ह्या तापलेल्या तेलातच फोडणी तयार करून घेणार आहोत। तर फोडणीसाठी टाकणार आहोत आपण आपलं जिरं, आणि ते फार जाळायचं नाही आहे। तर इकडे चटणी करून घ्या। चटणीसाठी मी घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं, यानंतर आपले शेंगदाणे, आणि यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ, आल्याचे 2 तुकडे, आणि थोडीशी आपल्याला घालायची आहे ह्याच्यात साखर। आणि यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे, पाहू शकताय। तर चला, इकडे आपलं पीठ आणि भाजीसुद्धा थंड झालेली आहे, पाहू शकताय पीठ किती जाड झालेलं आहे। तर हवं असल्यास थोडंसं याच्यात तुम्ही साबुदाणा पण घालू शकताय, पण साबुदाण्यामुळे काय होईल, थोडंसं चिकट होईल, म्हणून मी फक्त वरीचंच घेतलेलं आहे। तर एकदम बारीक पीठ हवं असल्यास गिरणीतून दळून आणलात तरी चालेल, कारण आता पिठापासून खूप असे पदार्थ आपण बनवू शकतो। त्यामुळे 1 किलो वरी किंवा 1 किलो साबुदाणा असा आपण गिरणीतून सुद्धा दळून आणू शकतो। तर इकडे भाजी थंड झाली आहे, गोळे तयार करून घेते।
तर गोळे तुम्हाला चपटे हवे असतील तर चपटे करा किंवा राऊंड हवे असतील तर राऊंड तळू शकताय. तर मी तर चपटेच घेतलेले आहेत. आणि शाळेला जायची गडबड, साहेबांना नाश्त्याची गडबड चाललेली आहे. मी वडे तळून घेते. तर तेल थोडंसं तापलेलं आहे, त्यामुळे गॅस थोडासा बारीक करून घ्यायला हवा. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते मस्त सोनेरी रंगावरती तळायचे आहेत. तर एक 5 ते 10 मिनटं लागतील ते आपल्याला तळून घ्यायला. तर मस्त असा वास येत आहे आणि छान आपल्या पिठाच्या, बेसन पिठाच्या वड्यापेक्षाही मस्त असे हे कुरकुरीत वडे तयार होतात. तर तुम्हीही एकदा ट्राय करायला हरकत नाही, म्हणजे ट्राय करूनच पहा, मस्त लागतं आणि हमेशा माझ्या मुलांनाही आवडतं. मी कायम करत असते. तर पाहू शकताय मस्त असा सोनेरी रंग ह्या वड्यांना आलेला आहे. तर खरपूस भाजलं ना की ते खायलाही मस्त मजा येते. तर आता मस्त लालसर असे ते झालेले आहेत. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर सकाळ सकाळी व्हिडिओ बनवायचं म्हटलं की थोडीशी गडबड होते, कारण मुलांना, मिस्टरांना शाळेला जायची गडबड. तर तयार झालेत आपले वडे. पाहू शकता एकदम क्रिस्पी असे वडे हे तयार झालेले आहेत. तर सर्व करून घेऊया आपल्या उपवासाच्या चटणीसोबत. आणि इथं मी सर्व केलेलं आहे. तर सखीनो, तुम्हीही हे आपले उपवासाचे बटाटे वडे करून पहा, खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि कृपया नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत आपण पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसहित भेटूयात. धन्यवाद सखीनो.